संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात महिलेचा विनयभंग केल्याची ही बातमी। एक्सरे काढण्यासाठी आलेल्या महिलेसोबत गैरकृत्य करण्यात आल्याची ही बातमी आहे। संभाजीनगरच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। घाटी रुग्णालयातील टेक्निशियन मोहम्मद फरहान शेखला पोलिसांकडून अटक देखील या प्रकरणी करण्यात आली। घाटी प्रशासनामध्ये संभाजीनगर येथील मोठं हॉस्पिटल आहे, प्रचलित हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये एक मनुष्य येतो जो ओळखीचा नसतो। तो करोना काळामध्ये कुठेतरी रोजंदारीवर इथे होता। तो एक्सरे विभागामध्ये घुसतो आणि एका मुलीला त्याने कपडे उतरून एक्सरे काढला। ती मुलगी अक्षरशः शर्मसार झाली आणि तिला लाज वाटली, तिच्या आईला पण लाज वाटली आणि त्यांनी महिला आघाडीजवळ धाव घेतली। महिला आघाडीला सांगितलं की आम्हाला न्याय द्या, आमच्यासोबत असं घटना घडलेली आहे। म्हणून आम्ही डीन साहेबांना हे जाब विचारायला आलो की प्रशासन झोपलेलं आहे का तुमचं। इथे एक्सरे काढायला गेली होती 3 दिवसापूर्वी। तर तिला सांगण्यात आलं की तू टी शर्ट काढ आणि मग तुझा एक्सरा काढतो। मग प्रशासन झोपलेलं आहे का इथलं। तो मुलगा तिथं नोकरीला नसताना त्याने एक्सरा काढला, मग का असं। मग प्रशासन यांना कारवाई करता येत नाही का। आतापर्यंत 3 दिवस झाले, का बरं कारवाई करण्यात आली नाही यांच्यावर। त्या मुलीसंग बोलणं झालं तर तिचे आईवडील एवढेच म्हणतात की आम्हाला न्याय द्या।